जसं आपण आता पाहून राहिलो पुष्कळ दिवसापासून आपण समाजामध्ये पाहत असतो की एक म्हणजे आत्महत्येचे प्रमाण वाढलेलं आहे. आता ते कारण पुष्कळ साऱ्या गोष्टीचे राहू शकते, कोणाचे म्हणजे घरगुती राहू शकते, आर्थिक राहू शकते, है की नाही. तर सर्वांचे कारण वेगवेगळे आहेत. पण कसं आहे की तो जो व्यक्ती आहे तो आपल्याला स्वतःला असहाय्य समजते, तो आपल्याला असहाय्य समजते, तेव्हाच तर तो असा एवढा मोठा कदम उचलून राहिलेला आहे की नाही. तर या ज्या सर्व गोष्टी आहेत तर आपल्यातर्फे काही त्यांना एक असा संदेश गेला पाहिजे जेणेकरून त्यांनी या मार्गातून त्यांना परावृत्त होऊन काहीतरी दुसरा मार्ग अपनावा. कारण की तो वेळ निघून गेला तर होऊ शकते की त्याचे जे मरण आहे जो तो करून राहिलाय तो त्याच्याकडून दूर होऊन जाईल. ठीक आहे. तर अशाबद्दलच आपण आपापले विचार मांडू थोडे बहुत. ठीक आहे. तर तुमच्यापासून सुरू करतो कारेमोर साहेब, सांगा. एकतर समाजामध्ये ह्या गोष्टीला आळा घालणं खूप जरुरी आहे. ह्या गोष्टीला प्रतिबंध यायलाच पाहिजे. नाहीतर काय होईल, दिवसेंदिवस अत्याचार गुन्हेगारी खूप वाढत जाईल आणि कोण कोणाचे काय करत आहे समाजामध्ये कोणी कोणाला समजणार नाही, कोणी कोणाला ऐकणार नाही. ह्या गोष्टीला आळा करणं एकतर खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येकाच्या येतच सर्वांनाच लागू आहे, माय बहिणी सर्वांकडेच आहेत. पण ह्या गोष्टीचा विचार आता जे एकदम समाजाच्या बाहेर लोक आहेत, काही बेकार लोक आहेत, काही तरुण असे बनले आहेत, त्यांना एकतर त्यांना त्यांना समाज म्हणजे काय हे माहीत नाही आणि त्यांना समाजात कसं वावरायचं त्या सुद्धा काही काही गोष्टी नसतात. असेच लोक निघतात, त्याच्यातून 100 एखादा निघते, म्हणजे स्वतःला ओळखतच नाही. तर त्यामधून काही माणसाला बाकी लोकांनी त्या गोष्टीला किंवा त्या माणसाला बरा उत्तर करणं किंवा त्याला कसं वटणीवर आणता येईल हे करणं खूप अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच आपला कुठेतरी आपला देश हा व्यवस्थित वटणीवर राहील आणि चांगला सुरक्षित राहील. ठीक आहे, छान. नांदगाव तुम्ही सांगा, त्याबद्दल तुमचे काय विचार आहेत? जे म्हणजे आत्महत्याचे प्रमाण होत आहेत त्याबद्दल तुम्ही काय संदेश देणं चाहता की त्यांनी नाही करायला हवं असं कार्य? आत्महत्या करणे हे चुकीचे आहे. त्याचं समर्थन तर कधी कोणी करू शकत नाही. त्याची काही कारणं असतात, त्यांना शारीरिक त्रास असते. काय उपाय त्यांना सुचवाल की म्हणजे त्यांनी असं मार्ग नाही अपनावला पाहिजे म्हणून? त्यासाठी त्यांनी स्वतःच्या मनाला कणखर बनवायला पाहिजे. सर्वप्रथम परिस्थिती कशी असो, काळवेळ येत असते, जात असते, पण त्या आहे त्या परिस्थितीला घाबरून न जाता त्या परिस्थितीचा चांगल्या प्रकारे सामना करण्यास तयार राहिलं पाहिजे. बस एवढेच माझं. आत्महत्या करण्यासाठी बरेचसे कारणं कारणीभूत राहू शकतात. जसे कोणाचा आर्थिक समस्या आहे, कोणी मानसिकही थोडंसं हे राहू शकते. तर त्यांना जर योग्य मार्गदर्शन मिळालं आणि जर चांगलं कॉन्सलेशन जर झालं तर ते त्यांच्यापासून प्रवर्तन करू शकतो. त्यांना आपल्याला आधार देण्याची गरज आहे. आणि जर सगळ्या लोकांनी त्यांना कॉपरेट केलं, त्याचा त्यांना जाणून घेतलं आणि त्यांना जर आपण चांगलं योग्य मार्गदर्शन केलं तर आपण त्यांना प्रवर्तन करू शकतो असं मला वाटतं. तुम्ही सांगा तुमचे जे काही विचार आहेत. सगळ्यांनी आपल्या आपल्या फॅमिलीसोबत एकमेकांसोबत टायअप केलेलं पाहिजे. बोलणं चाललं तर तुम्ही बोलणारच नाही तुमच्या मनातलं, 10 लोकांना समजणारच नाही की तुमच्या मनात काय चालू आहे. तर तुमचं आत्महत्या करण्याचं नैराश्य वाढेल. तर तुम्ही आत्महत्येकडे. पण तुम्ही जर 10 लोकांना सांगाल, तुमच्या सवंगडी जो मित्रमंडळी फॅमिली मधला आहे त्याला कोणाला एकाला तरी सांगावे, त्याला सांगाल तर तो तुम्हाला ऑप्शन देईल, रस्ता सांगेल, जेणेकरून तुमचं आत्महत्या करण्याचं प्रमाण कमीत कमी आणि नाहीच्या बरोबर होऊन जाईल. मला तरी हे वाटतं. बिलकुल बरोबर आहे. तर हे बघा कसं आहे की आपण पाहत असतो समाजामध्ये की अशा ज्या घटना घडून राहिलेल्या आहेत. ठीक आहे. तर कसं आहे की आपण समजायला हवं की आपण स्वतः काय हवं म्हणून. ठीक आहे. कारण की कसं आहे की आपण आपल्या धर्माच्या एकदम बाहेर जाऊन राहिलेलो आहोत. ठीक आहे. आपण स्वतःला ओळखूनच नाही राहिलो की आपण काय हवं. ठीक आहे. आपल्या जसं म्हणलेलं आहे की आपल्याला जे जन्म झालेला आहे आपल्यावाला ते कशाकरिता झालेला आहे? ते मुक्ती मिळण्याकरिता. ठीक आहे. मुक्ती मिळण्याकरिता, मोक्ष मिळण्याकरिता, निर्वाण मिळण्याकरिता. ठीक आहे. तर हे जन्म हे वारंवार मिळत नसते. ठीक आहे. एक वेळेस हा जे जन्म निघून गेला तर तुम्ही त्याच्यानंतर काहीच राहत नाही. ठीक आहे. म्हणून हे जे जन्म तुम्हाला मिळालेला आहे याचा तुम्ही सही वापर करणं आवश्यक आहे.
ठीक आहे. कारण की बघा हे शरीर आहे, हे शरीर तर असंही आपल्याला पाण्यात म्हणजे राखेतच जाणार आहे, मातीतच जाणार आहे. पण हे जे शरीर मिळालेलं आहे तर याच्या का नाही आपण त्याचा चांगला वापर करू. ठीक आहे. आज जर तुम्ही आत्महत्या करून राहिले आहात तर त्याच्यामुळे तुमच्यावाले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का? त्याच्याप्रमाणे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहेत. तुम्ही तुमच्यावर जे अवलंबून आहेत तुम्ही त्यांना एकटे सोडून राहिले आहात. जे परिस्थिती आहे, जे संकट तुमच्यावर ओढवलेलं आहे, तुम्ही त्याचा सामना करून राहिले का? नाही करत आहात. ठीक आहे. तर त्याच्याने तुम्ही काय म्हणतात तर तुम्ही तुमच्यावर जे अवलंबून लोक आहेत तुम्ही त्यांना आणखी एकटं सोडून राहिले आहात आणि तुमच्या गेल्यानंतर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहेत. ते प्रॉब्लेम तर त्यांच्या अंगावर जातील ना. तर म्हणून तुम्ही जे आहे ते पूर्ण आपली जी ऊर्जा आहे तुम्ही तुमच्याकडे समजलं की तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे कोणतेच पर्याय उपलब्ध नाही आहेत तर तुम्ही ना पर्याय शोधायला हवा, एक एक मार्ग निवडायला हवा, पूर्ण ताकद लावायला हवी, पूर्ण ऊर्जा आपलीवाली शक्ती ते जे तुमच्यावर प्रॉब्लेम आलेले आहेत त्यांना दूर करण्याकरता पूर्ण जोर लावायला हवा. मी का म्हणत आहे असं की तुम्ही बघा कोणाच्याही समोर माणूस नतमस्तक होऊन जाते. ठीक आहे. पण आपण बघितलं असेल की जे आपले शहीद भगतसिंग आहेत, ठीक आहे, ते कमी वयामध्ये त्यांनी आपलं बलिदान दिलं. ठीक आहे. कमी वयामध्ये. तर ते बघा ते आत्महुती आहे. ते काय आत्महुती आहे. ठीक आहे. आणि जे तुम्ही करून राहिला ते स्वतःच्या आत्महत्या आहे. त्यांचा उद्देश मोठा होता, तुमचा उद्देश काय आहे? ठीक आहे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, ठीक आहे, ते त्यांच्या समोर सुद्धा पुष्कळ मोठा असा सिस्टम होता की त्यांच्या विरोध होता. ठीक आहे. पण आज ती परिस्थिती आहे का? ते त्या काळामध्ये लढू शकले. त्यांच्या जे सभोवताल जे अडचणी होत्या सिस्टमच्या विरुद्धच होत्या ना. त्या काळामध्ये जे सिस्टम होतं त्याच्याच विरुद्ध ते लढत होते. आणि तुम्ही जे आज तुमची एक लहानसा सिस्टम आहे तुमची आणि तुम्ही त्याला त्या घाबरून राहिला आणि आपला जीव गमावून राहिला. तुम्ही यांना आपला आदर्श काऊन नाही निमत? ठीक आहे. संभाजी महाराज यांना पहा. संभाजी महाराज यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली पण कोणाच्या समोर ते झुकले का? तर तुम्ही कशाला झुकून राहिले कोणाच्या समोर? ठीक आहे. का तुमच्या जीवनाचा उद्देश एवढाच आहे? ठीक आहे. जे संभाजी महाराज झाले आहेत त्यांचे तुम्ही बघा चरित्र, ते कशा प्रकारे त्यांनी आपले जीवन घालवलं आहे, त्यांनी कशी आपलीवाली आत्महुती दिलेली आहे. ठीक आहे. ते नतमस्तक नाही झाले, ते कोणाच्या समोर झुकले नाही. ठीक आहे. तर हे उदाहरण आहेत तुमच्या समोर. ठीक आहे. संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, ठीक आहे, असे पुष्कळ सारे उदाहरण आहे. शहीद भगतसिंगचे. आपण त्या गोष्टी पाहतच नाही, आपल्याला त्या गोष्टी माहीतच नाही. तुम्ही जर आपलं जीवन असंच घालून द्याल, ठीक आहे, तर तुमच्याला जीवनाचा अर्थ तरी काय राहणार आहे? ठीक आहे. तुम्ही आपली पूर्ण ऊर्जा लावा. ते जे तुमच्यावर संकट आलेले आहेत ना ते दूर करण्याकरिता पूर्ण ऊर्जा लावा. कारण की बघा सुख आणि दुःख ह्या दोन गोष्टी लागूच आहेत. सुख आणि दुःख ह्या दोन गोष्टी लागूच आहेत. तुम्ही सुख आलं तुम्हाला भरपूर सुख आलं तेव्हा तुम्ही आनंदित होता. तर तुमच्यावर जर दुःख आलं तर तुम्ही कोसळून जाता. ठीक आहे. तुमच्यावर दुःखाला तुम्ही कोसळून जाल का? तर जेव्हा सुखाचा तुम्ही आनंद घेतला तरी दुःखाचाही तुम्ही सामना करा. ठीक आहे. हे जन्म झाले ना तुम्हाला जन्म झाला तुम्ही तर तुमची इच्छा विचारली होती का? नाही ना. तर तुम्ही जे मरून घेऊन राहिले, तुम्ही आपले जे आत्मबलिदान देऊन राहिले, आपलं आत्महत्या करून राहिले, तुम्हाला काय हक्क आहे तुम्हाला स्वतःचे जीव हे खतम करण्याचा? ठीक आहे. तुम्हाला काही हक्क नाही आहे. ठीक आहे. तर तुम्ही आपली पूर्ण ऊर्जा लावा. कारण की जीवन मिळालेलं आहे ते मुक्तीकरिता मिळालेलं आहे. म्हणजे मोक्ष तुमच्या निर्वाण हे प्राप्त करण्याकरिता मिळालेलं आहे. गौतम बुद्ध यांनी सांगितलेलं आहे की कोणी दुसरा तुमच्या सहाय्य नाही करणार आहे. तुम्ही स्वतःमध्ये जे तुमचीवाली ऊर्जा आहे, तुमच्या स्वतःमध्ये जे शक्ती आहे, तुम्ही त्याला जागृत करा. हे चेतनाच तुम्हाला पूर्ण ऊर्जा तुम्हालाच तुमचे संकट दूर करेल. कोणी तुम्हाला मदत नाही करणार. पण तुम्ही जे स्वतःला ओळखलं तर तुम्ही तुमची जी शक्ती तुमच्यामध्ये जी आहे ती ऊर्जा तुम्ही आपले संकट दूर करण्याकरिता वापरली तर नक्कीच तुमचे जे मार्ग आहेत ते खुलतील. कारण की एक दरवाजा बंद होते तर दुसरा दरवाजा खुलते. पर्याय उपलब्ध आहेत, पुष्कळ पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही शोधा. आज नाही मिळत आहे तुम्हाला, आज तुम्हाला अपयश येत आहे तर उद्या येईल तुम्हाला यश. सोडा. एक दिवस गेला, एक महिना गेला, एक वर्ष गेला, हे जीवन आहे. हे जीवन एक यात्रा आहे. तुम्हाला संघर्ष करतच राहावं लागेल आणि एक दिवस येईल की तुम्हाला वाटेल की नाही बा मला जी पाहिजे होतं ते मला मिळून राहिलं आहे. तर ह्या गोष्टी समजणं महत्वाचं आहे. माझे हेच आहे त्यांना जर माझे जे गोष्टी जर कोणी ऐकत असेल तर मी यांना हेच सांगतो की अपयश जर आलं तरी घाबरायचं नाही. ठीक आहे. आपली पूर्ण ऊर्जा लावायची. हे जी यात्रा आहे जीवन यात्रा हे संघर्षमय यात्रा आहे. तुम्हाला जीवन यात्रेमध्ये आपला संघर्ष देत राहणार आणि आपला जो मार्ग आहे तो तुम्हाला मिळेलच मिळेल. फक्त आपली संघर्ष यात्रा चालू ठेवा आणि ह्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या मनामध्ये आहेत ह्या दूर करायचा प्रयत्न करा. कारण की आपण बघतो प्रेशर कुकरमध्ये जे प्रेशरमध्ये पूर्ण दाब हवा निर्माण झाली आहे तेच स्फोट होते. तर त्याच्यामध्ये जेव्हा सिटी वाजते त्याच्यातून वायू बाहेर निघते. तर तुमचे जे मनामध्ये जे विचार येऊन राहिलेले आहेत ते जसं या भावाने सांगितलं आहे की ते तुम्ही आपले विचार दुसऱ्यांना कळवा, आपले विचार दुसऱ्यांना शेअर करा. ते जे वेळ आलेली आहे तुमच्याकडे, जे तुमची मानसिक जे संतुलन तुमचे बिघडलेले आहे ते जर तुम्ही दुसऱ्याला शेअर कराल तर त्या कारणाने काय होणार आहे की तुमची जे प्रेशर निर्माण झालं तुमच्या मनामध्ये, तुमच्या मानसिक याच्यामध्ये ते कमी होईल.
ठीक आहे. अशा प्रकारे शेअर केल्या जात्या गोष्टी, त्याच्यानं जे दबाव आहे ते कमी होते. तुम्हाला जर त्या गोष्टीमधून बाहेर निघायचे आहे तर त्या वेळेमध्ये तुम्ही एकटे जर असाल तर काही जे तुम्हाला आवडते ते कार्य करा, संगीत ऐका, कोणते गाणे ऐका, त्याच्याकडे ती वेळ जी आहे तुमच्याकडे ती निघली पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे माझे एवढेच म्हणणं आहे की तुम्ही ह्या गोष्टीला समजा आणि स्वतःला ओळखा आणि आपली पूर्ण ऊर्जा लावा. जे आपले तुमचे संकट आले त्याच्यावर दूर करण्याकरिता अस्तदीप भव, तुम्हीच तुमच्या जीवनाचे उद्धारक आहात. नमस्कार. मेरा नाम रवि उइके है और मैं आपसे थोड़ी सी बात करना चाहता हूँ. मेरा बोलने का तात्पर्य एक है, टाइम इज मनी. आप समय को महत्व दो तो समय आपको महत्व देगा. अगर आप समय को महत्व नहीं देंगे तो समय आपको महत्व नहीं देगा. यही बात हमारी सब्जेक्ट थी आत्महत्या की. आत्महत्या क्यों होता है और क्यों कर रहा है और उसको तैयार कौन कर रहा है आत्महत्या के लिए. मैं थोड़े शब्द में आपको बोलना चाहता हूँ. महत्व की बात कैसे, जिस परमेश्वर ने आपको बनाया है, इस धरती पे लाया है, उसके पीछे बहुत बड़ा उद्देश्य है. आपके जीवन के प्रति बहुत बड़ा उद्देश्य है. आपके शरीर के पीछे बहुत बड़ा उद्देश्य है. आपके लाइफ से बहुत बड़ा उद्देश्य लेके आपको पैदा किया है. आप खुद होके आए नहीं, वो बहुत बड़ा उद्देश्य है. परमेश्वर का बहुत बड़ा उद्देश्य है कि मैं बच्चों को पैदा करूंगा, या अच्छा पढ़ेगा, अच्छा टैलेंटेड होगा, अपने माँ बाप का नाम रोशन करेगा, मेरा नाम रोशन करेगा. आप खुद होके पैदा नहीं हुए तो आप खुद डिसीजन ले नहीं सकते मरने का. बिल्कुल नहीं ले सकते. आपका कोई अधिकार नहीं है, क्योंकि जिसने आपको बनाया है वही आपको मारने वाला और तोड़ने वाला है. आप जो भी कर रहे हो वो गलत कर रहे हो. और महत्व की बात बोलने से, आप जो भी कारण से ये डिसीजन ले रहे हैं, पहली बात समझो कि हम ये डिसीजन क्यों ले रहे हैं, हम क्यों मरना चाहते हैं. बहुत सारे ऑप्शन होंगे या बहुत सारे उदाहरण से आप मरे होंगे या मरने वाले या प्लान कर रहे हैं आप. ठीक है ना. ये गलत डिसीजन ले रहे हैं आप, क्योंकि जितना टाइम महत्व है वैसे जीवन आपके लिए, आपके परिवार के लिए, आपके बच्चे के लिए और आपके समाज के लिए और सबसे ज़्यादा देश, भारत देश के लिए आपकी बहुत बहुत जरूरत है. आप अपने आप को महत्व दो ना कि आप कितने बड़े कीमती है. बहुत बड़ी कीमती है. अगर आप अपने आप को परखेंगे तो आपकी कीमत लाखों करोड़ों डायमंड से भी बढ़कर है. बिल्कुल बराबर. और इतने डायमंड से भी बढ़कर आपकी कीमत है. और कैसे आप सोच विचार कर रहे हैं कि मुझे मरना है, मुझे आत्महत्या करना है, मैं कर्ज बाजारी हूँ, वो लड़की ने मेरे से प्यार नहीं किया तो मुझे मरना है. छोटी छोटी छटाक भर बातें, ये छटाक भर बातें हैं, कोई महत्व नहीं रखती है. महत्व नहीं. बराबर. महत्व की बात क्या है कि जो जीवन मिला है वो जीवन को तुम आप हरियाली बनाओ. आप परिवार को हरियाली बनाओ, आपके जॉब को हरियाली बनाओ, आपके दोस्त लोगों में हरियाली बनाओ. टाइम इज मनी क्यों बोल रहे, बुजुर्ग लोगों ने क्यों बोल के रखा है कि बेटा बारिश आने के पहले छोटी मोटी पार बांधना. क्यों बोला उसने. बहुत सारी बातें बुजुर्ग लोगों ने बोल के गए हैं. वो पढ़े लिखे थे क्या? नहीं पढ़े लिखे थे. हम तो आज डिग्री कर रहे, पढ़ाई कर रहे, हर किताब पढ़ रहे, नॉलेज ले रहे, मोबाइल से नॉलेज ले रहे, एक दूसरे से नॉलेज ले रहे. क्यों ले रहे? बराबर. क्यों ले रहे? कारण क्या है? मरने के लिए ले रहे क्या? नहीं. आत्महत्या करने के लिए ले रहे क्या? नहीं. हम अपने आप को इंसान कैसे बनेंगे, बनना चाहिए और बनना चाहिए. बिल्कुल बिल्कुल. उसके लिए हम एक दूसरे से बात करते हैं, एक दूसरे से सीखते हैं. कोई व्यक्ति परफेक्ट नहीं है मेरे भाई. आप आत्महत्या मत करो, आप गलत डिसीजन ले रहे हैं. आप क्यों आत्महत्या कर रहे हैं? आपने अपना जीवन को बनाया है क्या? नहीं बनाया ना, फिर आपका अधिकार नहीं है मरने का. आत्महत्या करना, डिसीजन लेना, वो आप बहुत गलत काम कर रहे हैं. आप आत्महत्या तो कर लेंगे, पर आपने थोड़ा सोचा है क्या कि मेरे बच्चे का क्या होगा, मेरे माँ का क्या होगा, मेरे भाई का क्या होगा, मेरे बाप का, मेरे माँ बाप का, मेरे परिवार का क्या होगा. आपसे आपका परिवार जुड़ा है, यानी आपका परिवार आपसे आस कर रहा है. आस कर रहा है यानी आपसे प्रेम कर रहा है. और जिस व्यक्ति से प्रेम करता है तो आस लेके प्रेम करता है. उसको खुशी नहीं रहती प्रेम करना चाहिए किससे. समझ गए. तो जैसे मेरे भाई ने बोला मोक्ष मिलेगा,
एक स्वर्ग रहता है और एक नर्क रहता है। जो मरता है 100% लिख लो, और जिसने डिसीजन लिया है 100% लिख लो, सीधा आप नर्क में जाएंगे। क्योंकि मरने वाले के लिए, आत्महत्या करने वाले के लिए स्वर्ग प्राप्त होता नहीं। जैसे मान लो आपके घर में एक दूध वाला दूध लेके आएगा और आपको बोलेगा कि बेटा या बेटी, ए माँ, मैंने दूध लाया हूँ, आप एक कटोरा लेके आओ। तो आप मुझे बताओ, आप गंदा कटोरा लेके आएंगे क्या? नहीं आएंगे। आप साफ सुथरा कटोरा लेके आएंगे। क्यों? क्योंकि दूध नहीं फटने पाना। जब इतनी बात आपको समझ में आ रही है कि गंदे कटोरे में अगर अपन दूध लेंगे तो वो दूध फट जाएगा, तो एक खराब व्यक्ति, एक आत्महत्या करने वाला व्यक्ति, वो स्वर्ग कैसे जाएगा? कि स्वर्ग पवित्र लोगों के लिए है और वो पवित्र लोग ही वहाँ पे जाएंगे। जब इतना वर्ल्ड बनाने वाला, उसको दिमाग होगा तब इतना बड़ा वर्ल्ड बनाए, इतने देश बनाए, इतने लोगों को बनाए, इतने धर्म जाति को बनाए। क्यों बनाया? आत्महत्या करने के लिए बनाया नहीं। स्वर्ग में वही जाएगा जो पवित्र रहेगा। वो डॉक्टर रहेंगे, इंजीनियर रहेंगे, कोई भी रहेंगे, दुनिया का ज्ञानी रहेंगे। जो पवित्र नहीं है वो पवित्र परमेश्वर के पास नहीं जाएगा। तो एक आत्महत्या करने वाला व्यक्ति वो पवित्र कैसे रहेगा? नहीं रह सकता। 100% मैं बता रहा हूँ। जो लोगों ने आत्महत्या किया सीधा वो नर्क में गए। उनको तो थोड़ी देर की लगा होगा कि मैं आत्महत्या करूंगा, मुझे समाधान मिलेगी, शांति मिलेगी। नहीं, नर्क में इससे भी ज्यादा यातना होंगी आप। अभी तो आप एकदम से मर गए और सीधा नर्क में जाएंगे। आप नर्क में आपको बहुत सारी यातना होंगी। इसलिए मेरे तरफ से यही बोलना चाहता हूँ कि आप कौन सा ही निर्णय लेने के पहले अपने आप को देखो और अपने आप को परखो कि मैं क्या करने जा रहा हूँ। ये करूँगा, किसका फायदा है या किसका नुकसान है, ये पहले सोचो। आप डिसीजन लेने के पहले सोचो। आप एक बात बताओ, 100 बात मैं आपको बोलना चाहता हूँ। आप जो भी सोचते या जो भी करते हैं उसके पीछे बहुत बड़ा उद्देश्य होता है। उदाहरण के हिसाब से आप पढ़ाई करने जा रहे, स्कूल में जा रहे, क्यों जा रहे? उसके पीछे का उद्देश्य है। आप खाना खा रहे, क्यों खा रहे? उसके पीछे का उद्देश्य है। आप काम कर रहे, क्यों कर रहे? 2 पैसा आने को होना, पेमेंट अच्छा मिलने को होना, इसलिए कर रहे ना। तो वैसे ही आप सोचो कि मैं आत्महत्या करने जा रहा हूँ, उसके पीछे का उद्देश्य क्या है। अगर ये उद्देश्य आप जिस दिन पहचान लेंगे, समझ लेंगे, तो आप आत्महत्या नहीं करेंगे। और महत्व की बात, ये करने के लिए आपको विवश कौन कर रहा है? आपने समझे क्या, सोचे क्या? नहीं। आपको आत्महत्या करना किसी की खुशी नहीं रहती कि मैं आत्महत्या करना चाहिए। किसी की भी खुशी नहीं रहती। आत्महत्या करने वाले की जात या धर्म या मैं बहुत बड़ा माइंडेड हूँ या गरीब हूँ, ये क्वालिटी नहीं रहती। उसने ठान लिया आत्महत्या करना है तो आत्महत्या करेगा। पर ये आत्महत्या क्यों कर रहे हैं आप थोड़ा समझ लो। आत्महत्या कर रहा है, उसके अंदर खुशी नहीं रहती कि मैं आत्महत्या करना चाहिए। पर मेरे तरफ से मैं बोलना चाहता हूँ आपको, आत्महत्या करने का जो तैयारी कर रहा है, तो आपके पीछे में जो आपके शरीर में जो स्पिरिट छुपी है, वो स्पिरिट आपको आत्महत्या करने को लगा रही है। अब वो स्पिरिट कौन है? आपको दिख रहा है क्या? नहीं दिख रहा है। आपको हवा दिख रही है क्या? नहीं दिख रहा। पर आप महसूस तो कर सकते ना कि हवा आ रही है करके। वैसे ही आपको जब आपके मन में लग रहा है कि मुझे आत्महत्या करना है और मैं मरना है, मैं कर्ज बाजारी हूँ, मैं घर से परेशान हूँ, मैं बीवी से परेशान हूँ, बच्चे से परेशान हूँ, या अपनी नौकरी से परेशान हूँ, दोस्त लोगों से परेशान हूँ। आपको जिस दिन ऐसा लग रहा है, जिस दिन आपको ऐसा लग रहा है कि मैं परेशान हूँ और अपने आप को मिटाना है, उस दिन से समझ जाने का डेविल स्पिरिट आपके बॉडी में काम कर रहा है। आपको मरने के लिए तैयार करने के लिए वो विवश कर रहा है। समझ उसको हराना है और उसको आपको हराना है। और जिस दिन आप हराएंगे नहीं, उस दिन आप जीरो रहेंगे, आप इंसानियत कहलाएंगे नहीं। बस इतना ही बोलना चाहता हूँ। धन्यवाद। छान सांगितलं आपण तुम्ही। तेच आहे की आपण सर्वांवर जे संकट येतात ते संकटाला न घाबरता आपण त्याचा सामना करायला हवा। कारण की संकट आज ना उद्या चालले जातील, ठीक आहे, पण तुमचं जे आयुष्य आहे ते जर तुम्ही एक वेळेस चाललं गेलं तर ते वापस येणार नाही आहे, ठीक आहे। म्हणून आपण आपली ऊर्जा त्या संकटाला कसं मात करता येईल बा याच्याकडे लक्ष केंद्रित